नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण जात आहोत श्री संत गजानन महाराजांचे जन्मस्थळ मोताळा या ठिकाणी। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील स्थळ हे श्री संत गजानन महाराज यांचे जन्मस्थान किंवा जन्मभूमी मानले जाते। मोताळा येथून रोहिणखेड ते धामणगाव बढे मार्गावर अंदाजे 15 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे। या ठिकाणी महाराजांचे सुंदर स्मारक व जन्मस्थान मंदिर उभारण्यात आले असून भाविकांची मोठी गर्दी असते। गजानन महाराजांचा जन्म नेमका कधी झाला व कुठे झाला याबाबत अचूक माहिती अधिकृत नोंद नाही, मात्र ग्रामस्थांच्या व भक्तांच्या विश्वासानुसार स्थळ हेच त्यांचे जन्मगाव आहे। महाराज वयाच्या 19 वर्षापर्यंत या भागात राहिले आणि त्यानंतर त्यांनी हे ठिकाण सोडले असे मानले जाते। त्यानंतर गजानन महाराज प्रथम 23 फेब्रुवारी 1878 रोजी शेगाव येथे उष्टापात्रावडीवरील अन्न खाताना लोकांना आढळले किंवा प्रकट झाले। हा दिवस प्रकट दिन म्हणून साजरा करतात। त्यानंतर 8 सप्टेंबर 1910 रोजी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली। हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळला जातो। त्यानंतर 30 ऑगस्ट 2010 रोजी जन्मस्थान स्थळ तालुका मोताळा या ठिकाणी महाराजांच्या नवीन संगमवरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। मुख्य गर्भगृहात फेटा घातलेली गजानन महाराजांची संगमवरी मूर्ती, त्यांचे चरण पादुका आणि काठीची व्यवस्था आहे। बाजूलाच श्री गोमाजी महाराज यांचेही मंदिर व शिवलिंग आहे। तसेच या मंदिराच्या सभामंडपाचे काम अपूर्ण असल्याचे दिसून येते। या मंदिराचे संस्थापक असलेले दादा पांडे यांनी गजानन महाराजांच्या स्थळ येथील जन्मस्थळाबाबत जनजागृती केल्याचे मानले जाते। त्यांनी या कार्यासाठी विदर्भातून प्रसिद्ध होणाऱ्या एका दैनिकात 2 वर्षे लेखमालाही चालवली होती। त्यांनी केलेल्या संशोधनानुसार स्थळ गावातील भवानीराम साबळे यांच्या कुटुंबात गजानन महाराजांचा जन्म झाला। त्यांचे नाव गणोजी असे ठेवण्यात आले होते। गजानन महाराजांना जन्मतःच अष्टसिद्धी प्राप्त होते। या ठिकाणी भेट दिल्यावर साबळे परिवारातील विजय साबळे सर यांनी गजानन महाराजांबद्दल तसेच त्यांच्या कार्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती दिली। त्यानंतर मंदिराबद्दल देखील थोडक्यात माहिती दिली, ती आपण जाणून घेऊया। एक आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये काय झालं की असंख्य संत महात्म्यांनी जन्म घेतले, बरोबर। पण असंख्य संत महात्म्यांच्या त्यांच्या जन्माच्या बाबतीत, त्यांच्या अस्तित्वाच्या बाबतीत, त्यांच्या वास्तव्याच्या बाबतीत असंख्य भक्तांना याची परिपूर्ण माहिती नाही। तसंच श्री संत गजानन महाराज यांच्या बाबतीत असाच काही एक विषय झालेला आहे। तर हा भक्तांपुढे हा इतिहास त्यांचा परिपूर्ण जीवन प्रवास यावा यासाठीच संबंधित यूट्यूबर यांनी त्या ठिकाणी भेट घेऊन महाराजाबद्दलची काही परिपूर्ण जीवन प्रवासाबद्दलची काही न्यूज आहे किंवा जी काही माहिती आहे ते माझ्याकडून त्यांनी करून घेतली। तर ते म्हणजे असे की श्री संत गजानन महाराज यांचा जन्म साबळे पाटील परिवारात झाला। त्यांच्या वडिलांचं नाव भवानीराम साबळे पाटील, आईचं नाव शारदाबाई साबळे पाटील, भावांचं नाव रामजी साबळे पाटील, बहिणीचं नाव वल्लभबा साबळे पाटील। आणि श्री संत गजानन महाराज यांचा जन्म झाला तो म्हणजे 1858 मध्ये गोकुळ अष्टमी या दिवशी। श्री संत गजानन महाराज हे जन्मतःच अष्टसिद्धी प्राप्त होते आणि त्यांच्या या थळगावी त्यांनी जन्म घेतल्यानंतर 19.5 वर्ष 16 दिवस ते वास्तव्याला होते। थळमधून त्यांनी थळ सोडलं, परिवार सोडला, गाव सोडलं, पंचकृषी सोडली आणि शेगावमध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवलं तो दिवस म्हणजे 23 फेब्रुवारी 1878।
या दिवशी श्री संत गजानन महाराज यांनी शेगावला पाऊल ठेवलं आणि त्या दिवसाला शेगाववासियांनी प्रगट दिन अशा शब्दांत त्या ठिकाणी ते संबोधले जाते. आणि त्यानंतर श्री संत गजानन महाराजांनी 8/9/1910 या दिवशी गाढवमळा या ठिकाणी समाधी घेतली. आणि स्थळ सोडल्यानंतर आणि समाधी घेण्या अगोदर महाराजांचा परिपूर्ण जो काही जीवन प्रवासाचा मधला जो काही एक काळ होता तो त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील संत महात्म्यांचे जे काही तपोभूम्या होत्या, संस्थानं होती, आश्रमं होती, कुट्या होती, अशा प्रत्येक ठिकाणी महाराजांनी त्यावेळेस भेटी दिल्या. आणि असं करत करत त्यांनी 8/9/1910 या दिवशी शेगाव या ठिकाणी महाराजांनी समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर महाराजांचे भाऊ रामजी पाटील साबळे, तत्कालीन महाराष्ट्र राज्यमंत्री शिवाजीराव पाटील, तत्कालीन जे काही असणारे या पंचक्रोशीतील सरपंच मंडळी या सर्व लोकांनी शेगाव या संस्थेशी मीटिंग घेतली. आणि मीटिंग घेतल्यानंतर त्या मीटिंग घेण्याचं कारण फक्त एक असं की बुवा तुम्ही समाधी स्थान या ठिकाणी जसं काही तुम्ही बांधकामं करताय तसंच एक छोटं मोठं काम जन्मस्थान या ठिकाणी व्हावं. पण त्या लोकांनी त्यावेळेस तो कोणत्याही विषय काही कारणामुळे त्यांनी घेतला नाही. आणि त्यानंतर 6/7/1971 या तारखेला या वर्षी श्री संत गजानन महाराजांचे बंधू भाऊ रामजी पाटील साबळे यांनी जन्मस्थान या संस्थेची स्थापना थळ या ठिकाणी केली. आणि त्यानंतर ही संस्था डेव्हलप झाली पाहिजे, भक्तांना माहीत झाली पाहिजे म्हणून 1990 मध्ये या संस्थेचं एक कायदेशीर जे काही रजिस्ट्रेशन ट्रस्ट जे आपण त्या ठिकाणी तयार केलं. आणि कार्तिक शुक्ल एकादशी 1995 या दिवशी या संस्थेचं भूमिपूजन केलं. आणि त्या काळापासून आजच्या तारखेपर्यंत महाराजांच्या आशीर्वादा जे काही त्यांच्या मनात असेल, त्यांचा जो काही असा आशीर्वाद असेल, त्यांची जी काही इच्छा असेल त्याप्रमाणे या ठिकाणी संस्थेचं काम सुरळीतपणे सुरू आहे.